नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत हिवाळी स्पेशल मेथी डिंक ड्रायफ्रूट्स मिक्स लाडू। आता इथं याला औषधीचे लाडूसुद्धा म्हणतात, कुठे याला मेथीचे लाडूसुद्धा म्हणतात, कुठे डिंकाचे म्हणतात, कुठे मिक्स ड्रायफ्रूट्स लाडूसुद्धा म्हणतात। पण आमच्याकडे याला मेथीचे लाडू म्हणतात आणि औषधीचे लाडूसुद्धा म्हणतात। आता या लाडू खूप पौष्टिक असे असतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हिवाळ्यामध्ये खास करून हे लाडू केले जातात। यासाठी मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे, अर्धा किलो खारीक घेतलेली आहे। आता ही खारीक आपल्याला फोडून घ्यायची आणि आतील बिया सर्व काढून घ्यायचे आहे। आता बाकीचे सुद्धा साहित्य बघून घ्यायचे आहे। आता इथं मी 250 ग्रॅम काजू, 250 ग्रॅम बदाम, 250 ग्रॅम अक्रोड, अंजीर, पिस्ते, गोडंबी, मखाने आणि खसखस आणि शिंगाड्याचं पीठ, मेथीसुद्धा मी सर्व साहित्य सारख्याच प्रमाणामध्ये घेतलेलं आहे। तुमच्याकडे कमी जास्त असलं तरीसुद्धा चालेल। आता इथं मी खोबऱ्याचे लांब काप करून घेतलेले आहे आणि खारीकचे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। खारीक आणि खोबरं दोघंही मिक्स बारीक करा, म्हणजे पटकन बारीक केलं जातं। खारीक खोबरं भाजून घेण्याची गरज नाही, मिक्सरमध्ये अगदी पटकन असं बारीक होतं, बाहेरून दळून आणण्याची सुद्धा गरज नाही पडणार, कारण की आपण खारीक आणि खोबरं मिक्स बारीक करणार आहोत, म्हणजे लवकर बारीक होतात। आता इथं सर्व साहित्य असं याचप्रमाणे बारीक करून घेणार आहे। आता इथं मी अंजीरसुद्धा मी बाकीच्या ड्रायफ्रूट्समध्ये बारीक केलेले आहे, म्हणजे ते सुद्धा लवकर बारीक होते, नाहीतर अंजीर लवकर बारीक होत नाही। त्यासाठी मिक्स बारीक करा, म्हणजे लवकर बारीक होईल। सर्व साहित्य मिक्स बारीक केलं तरीसुद्धा चालेल, पण मेथी हे अजिबात मिक्स बारीक करू नका, कारण मेथीचा आपण वेगळा प्रकार करणार आहे, म्हणजे आपले लाडू कडू लागणार नाही। त्यासाठी आता मखानेसुद्धा मी भाजून घेणार आहे। मखाने असे लवकर बारीक नाही होत, त्यासाठी मखाने थोडे भाजून घ्या, मंद आचेवर भाजून घ्या, म्हणजे हातावर असे पटकन बारीक होतील, म्हणजे आपले मखाने व्यवस्थित भाजले गेलेले आहे। अशा पद्धतीने तुम्ही मखाने भाजून घ्या आणि नंतर त्याचं पीठ तयार करून घ्या, म्हणजे पटकन पीठसुद्धा तयार होतं। अशा पद्धतीने सर्व साहित्य बारीक करून झालेलं आहे। आता खसखस मी भाजून घेणार आहे। आता ही खसखस तुम्हाला जर बारीक करायची असेल तरी करू शकतात आणि नाही करायची असले तरीसुद्धा चालेल, पण मी थोडी बारीक करून घेणार आहे। आता सर्व साहित्य मंद आचेवर कढईमध्ये भाजून घेणार आहे। आता थोडं तूप टाकायचं आणि मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। आता सर्वात आधी मी खारीक खोबरं भाजून घेणार आहे, कारण ते मिक्स बारीक केलेलं होतं। थोडंसंच तूप टाकायचं, जास्त तूप टाकू नका, म्हणजे मंद आचेवर आपलं सामान व्यवस्थित भाजलं जातं। आधी तूप टाकलं तरीसुद्धा चालेल। आता बाकीचं साहित्यसुद्धा मी असंच मिक्स भाजून घेणार आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। थोडं थोडं तूप टाकायचं आणि भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकतात रंग किती छान आलेला आहे। असा रंग बदलला म्हणजे व्यवस्थित सामान भाजल्या गेलेलं आहे। आता अशा प्रकारे सर्व साहित्य मंद आचेवर भाजून घ्यायचं। खूप असे पौष्टिक लाडू असतात हे, तुम्ही नक्की करून बघा। खास करून हिवाळ्यामध्ये हे लाडू खाल्ले जातात आणि तुम्ही पण नक्की खा, म्हणजे सांधेदुखी, गुडघेदुखी यावर खूप कारगर औषध आहे हे। आता अंजीरसुद्धा आपण असंच भाजून घेणार आहे। सर्व साहित्य भाजून तयार झालेले, मखाने भाजूनच बारीक केलेले होते, खसखससुद्धा मी भाजून बारीक केलेली होती, म्हणजे सर्व साहित्य आता मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं मेथी भाजून घ्यायची। मेथीमध्ये तूप टाकायचं नाही आहे, अशीच आपल्याला मंद आचेवर 5 मिनिटं भाजून घ्यायची आहे, म्हणजे मेथीचा थोडा कडवट वास असतो तो निघून जातो। आता इथं मी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे। शिंगाड्याचं पीठ भाजताना तूप हे जास्त टाकू नका, बिलकुल थोडंसंच तूप टाका आणि मंद आचेवर भाजा, म्हणजे त्याच्या गाठी वगैरे होणार नाही। याची काळजी खूप घ्यावी लागते आणि पीठही व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की भाजा। आता बाकीचं साहित्यसुद्धा असंच भाजून घेणार आहे। आता इथं मी थोडं गव्हाचं पीठसुद्धा टाकलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला
शेंगाड्याचं पीठ भाजलं तसंच भाजायचं, गोळे अजिबात होऊ द्यायचे नाही. मंद आचेवर सर्व भाजून घ्यायचं आहे. खूप आजी पंजीच्या काळापासून असे लाडू केले जातात आणि खाल्लेसुद्धा जातात. आता इथं तूप जास्त टाकायचं, कारण की आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. डिंक माझ्याकडे थोडा बारीकच होता. असं थोडा थोडा करून डिंक टाकायचा आणि तळून घ्यायचा आहे. एकदाच टाकू नका, नाहीतर तो थोडा कच्चासुद्धा राहतो. आता माझ्याकडे बारीक होता, त्यासाठी तो पटकन तळला गेला आहे. डिंक थोडा जास्त टाकला तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही डिंक सगळा भाजून घ्या, तळून घ्या. आणि तुम्ही बघू शकतात किती छानपैकी डिंक तळून झालेला आहे. आता हा डिंक थोडा जाड आहे, त्यासाठी मी चमच्याने किंवा वाटीने थोडा बारीक करून घेणार आहे. कारण की कुठे कुठे जाड गोळेसुद्धा असतात, ते जास्त मोठे आहे, त्यासाठी मी वाटीने थोडं बारीक करून घेणार आहे. असं बारीक करून घ्या. बघा किती मस्त असं वाटीने पटकन बारीक झालेलं आहे. आता इथं पाक करून घेणार आहे. आता इथं मी अर्धा किलो तूप टाकलेले. आता इथं मी गुळाचं प्रमाण 2 किलो घेतलेलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता गूळ छान विरघळून घ्यायचं आहे, जास्त आपल्याला एकतारी पाक करायचा नाही आहे. आता इथं गूळ विरघळून झालेला आहे. आता इथं भाजलेली मेथी होती, ते सर्व मेथी यामध्ये टाकून घ्या, म्हणजे मेथीचे लाडू अजिबात कडू लागणार नाही. हे टिप्स तुम्ही नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुमचे लाडू कडू लागणार नाही. मेथी छान 2 ते 3 मिनटं या पाकामध्ये शिजू द्या. आणि हा पूर्ण पाक आणि मेथी सर्व मिक्स जिन्नस तयार केलेले होते त्यावर टाकून द्या, म्हणजे आपले लाडू कडू होणार नाही. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही म्हणतात की तूप आणि गूळ हा पाक केला तर थोडे लाडू बांधले जातात, नंतर तो भुगा आपल्याला तसंच डब्यात भरून ठेवावा लागतो. असं अजिबात करावं लागणार नाही. आता मी खास टिप्स सांगणार आहे, ते म्हणजे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 सेकंदासाठी फिरवून घ्या, म्हणजे आपले लाडू हे लवकर बांधले जातात आणि लवकर तयारसुद्धा होतात. अजिबात तुम्हाला डब्यामध्ये भुगा भरून ठेवण्याची गरज नाही पडणार. ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा. बघा बिलकुल 2 सेकंदासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स पण होतं आणि ते लाडू अगदी पटकन असे तयार होतात आणि बांधलेसुद्धा जातात. आता तुम्ही बघू शकता शेवटचे लाडू आहे, तरीसुद्धा सारण बघू शकतात, म्हणजे त्याचा चुरा किंवा लाडूचं जे सारण आहे ते डब्यात अजिबात भरण्याची गरज नाही पडणार. शेवटपर्यंत लाडू व्यवस्थित बांधले जातात, तयार होतात आणि अगदी अलगदपणे बघू शकतात किती छान असा लाडू तयार होतो. बघा किती छान लाडू झालेला आहे. आता तुम्ही म्हणत असाल की औषधीचे लाडू याला का म्हणतात, तर यासाठीच याला औषधीचे लाडू म्हणतात आमच्याकडे, कारण यामध्ये मेथी, डिंक आणि सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्ससुद्धा असतात, साजूक तूपसुद्धा असतं, त्यासाठी याला आमच्याकडे औषधीचे लाडू म्हणतात किंवा मेथीचे लाडूसुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.